नमस्कार. इयत्ता 8वी प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका. ओके, समांतर म्हणजे काय? एकसारखे. बघूया. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. रेषा यल व रेषा यम या समांतर रेषा आहेत. हे यल समांतर रेषा यम असे लिहितात. ओके, इथं दोन रेषा दिलेल्या आहेत. एक रेषा यल नावाची आहे, दुसरी रेषा यम नावाची आहेत. दोघांचं अंतर हे सारखं आहे आणि दोघी एकमेकांना एका विशिष्ट अंतर प्रतलात आहेत. ओके, तुम्ही खिडकी बघितली असेल, खिडकीचे गज बघितले तर ते एकाच मापाचे ओके आणि एकाच अंतराचे आपल्याला बघितल्यावर दिसतात. त्यांनाच आपण काय समांतर असे म्हणतो. म्हणजेच यल आणि यम ह्या समांतर रेषा आहेत. मग त्याचं वाचन करताना कसं वाचन करायचं? तर रेषा यल समांतर आहे, समांतरची कोण? दोन उभ्या रेषा. समांतर रेषा यल समांतर रेषा यम आहे. यलला आणि यम ह्या दोघी समांतर रेषा आहेत. ओके, आलं लक्षात? पुढचा टॉपिक आपला छेदिका. शेजारील आकृतीत यम व रेषा यन यांना रेषा यल ही अनुक्रमे बिंदू ए बिंदू बी या दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदते. रेषा यम व रेषा यन यांची रेषा यल ही छेदिका आहे. ओके, दोन आपण रेषा घेतला, एक यन रेषा घेतली, दुसरी यम रेषा घेतली. दोघी एकमेकांना लांब आहेत आणि त्यांच्यामधून एक रेषा काढली. तिला नाव काय दिलं? यल. ती यल रेषा ज्या रेषेलाच्या ठिकाणी यम या रेषेला मिळाली, तिथं ज्या बिंदूला मिळाली त्या बिंदूला आपण काय नाव दिलं? ए बिंदू नाव दिलं. आणि ती रेषा पुढे येऊन यन रेषेला मिळाली, त्याला काय नाव दिलं आपण? बी नाव दिलं. ठीक आहे. यल रेषेवरती ए आणि बी हे दोन बिंदू मिळालेत. म्हणजे दोन समांतर रेषांमध्ये एक आडवी रेषा जाते, तिला ती दोन रेषांना छेदते किंवा क्रॉस करून जाते, त्याला म्हणून छेदिका म्हणतात. काय म्हणतात? छेदिका. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल, दोन भिन्न वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदत असेल, तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात. मग या दोन रेषा यम रेषा आणि यन रेषांची छेदिका कोणती आहे? तर यल. ती किती बिंदूंमध्ये छेदते? तर दोन बिंदूंमध्ये दोन रेषांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटते आहेत, म्हणून तिला छेदिका असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामुळे कोन पण तयार होतात. आता हे कोन कशामुळे तयार होतात ते बघूया. छेदिकेमुळे होणारे कोन. ओके, सोबतच्या आकृतीत छेदिकेमुळे छेदनबिंदू एम जवळ 4 आणि छेदनबिंदू एन जवळ 4 असे एकूण 8 कोन झालेले आहेत. 8ही कोनांची प्रत्येक कोनांची एक भुजा छेदिकेवर आहे व दुसरी भुजा दोन्हींपैकी एका रेषेवर आहे. याचा उपयोग करून कोनांच्या जोड्या ठरवल्या आहेत. त्या जोड्या अभ्यास करूया. ओके, मग आपल्या कोनांच्या जोड्या आहेत संगत कोन आणि आंतरकोन आपण नंतर बघणार आहोत. अगोदर ह्या आकृतीमधून आपल्याला काही कोन दिसत आहेत. ओके, दोन समांतर रेषा घेतल्या किंवा दोन वेगळ्या रेषा घेतल्या, त्याच्यामधून एक रेषा गेली. ओके, ती रेषा घेतल्यानंतर ए टी अशी एक छेदिका घेतली. या छेदिकेमुळे या दोघी रेषांना एक सरळ रेषेने छेदलेले आहे. त्यामुळे काही कोन तयार झाले आहेत. कोन कुठं तयार झाले? मध्यबिंदू यम आणि मध्यबिंदू यन यामध्ये 4 कोन तयार झालेले आहेत. कोणते कोन आहेत बघूया बरं. कोन ए यम पी म्हणजे या प्रकारचा कोन तयार झाला आहे. दुसरा ए यम क्यू म्हणजे या प्रकारचा कोन तयार झाला आहे. त्यानंतर क्यू यम यन झाले 4 कोन. 1 2 3 4 कोन तयार झाले. म्हणजे यम या बिंदूतून 4 कोन. पुढचं यन बिंदूतून ए आर टी हा एक कोन तयार झाला. त्यानंतर टी यन एस हा एक कोन तयार झाला. एस यन यम हा एक कोन तयार झाला. आणि यम यन आर 1 2 3 4 असे 4 यम बिंदूतून यन बिंदूतून असे 4 आणि 4 8 कोन या छेदिकेमुळे तयार झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संगत कोन याच्यामध्ये की जोड्या आहेत संगत कोन आणि आंतरकोनांच्या जोड्या आपण अभ्यासणार आहोत.